नमस्कार. मी कोमल दीक्षित लायब्ररी विशेष कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत युनिक अशा लायब्ररीमध्ये. काय आहे ही लायब्ररी जाणून घेऊया या लायब्ररीविषयी. ॲक्च्युली ही लायब्ररी आहे टॉयज लायब्ररी, जिथे खेळणी ही रेंटवरती दिली जातात. आजपर्यंत आपण पुस्तकांविषयी ऐकलं होतं, जाणलं होतं की पुस्तकं ही रेंटवरती दिली जातात, त्याचं मंथली रेंट असतं. पण आता टॉयज लायब्ररीविषयी आपण जाणून घेणार आहोत. या लायब्ररी चालवणाऱ्या मॅम आपल्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे संयोगिता बम. नमस्कार संयोगिता. मला सुरुवातीला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की नोकरी न करता आपण व्यवसाय करावा असं तुला का वाटलं? मला पहिल्यापासून लहान मुलांच्या काही गेम्समध्ये आणि लहान मुलांना खेळण्यासाठी काहीतरी उपलब्ध करून द्यावं अशी माझी इच्छा होती. तशी बेसिकली मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला आय टी फील्डमध्ये 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पण मी त्यानंतर जॉब सोडून मला काहीतरी बिझनेस करायचा होता आणि तो पण लहान मुलांशी रिलेटेड असा बिझनेस मला करायचा होता. म्हणून मी विचार केला की आपण या लायब्ररी ही अशी लायब्ररी सुरू करू की जिथे टॉईज रेंटवर मिळतात. मी बऱ्याचदा लहान मुलांची मानसिक स्थिती त्यांचं ते म्हणजे बघितलेलं आहे की लहान मुलांना पैशाशी घेणं देणं नसते की टॉईज किती महाग आहे किंवा किती स्वस्त आहे. त्यांना फक्त नेहमी नवीन नवीन टॉईज पाहिजे असतात. तर हीच कल्पना नेहमी माझ्या मनात होती की त्यासाठी आपण त्यांना रेंटवर टॉईज देऊया. ते छोटे असोत ते मोठे असोत, त्यांना ते जस्ट 8 दिवस खेळायचे, त्यानंतर ते रिटर्न करायचे. जस्ट लाईक अ बुक लायब्ररी की आपण बुक वाचून झाल्यावर बुक वापस करतो, नवीन घेतो पुन्हा लायब्ररीमध्ये. त्याचसारखं टॉय लायब्ररी पण आहे की तुम्ही टॉईज खेळायचे, ते खेळणं झाले, त्याच्याशी बोर झालं की नवीन टॉईज घ्यायचं. म्हणजे मुलांना नेहमी नेहमी नवीन टॉईज मिळत राहतील आणि त्यामध्ये सगळ्या टाईपचे टॉईज पण त्यांना खेळायला भेटतील. भरपूर प्रमाणात वेगळे टॉईजची व्हरायटी मिळेल त्यांना. त्यासाठी मी ही लायब्ररी सुरू केली. अच्छा, नक्कीच. खूप छान लायब्ररी तर तुझी आहेच, प्रश्नच नाही आहे. संयोगिता, मला तुला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की ही टॉईज लायब्ररी आपण सुरू करावी, ही संकल्पना तुझ्या डोक्यात केव्हा आली? जेव्हा मला जॉब म्हणजे मी आय टीमध्ये जॉब करत होती आणि जॉबमध्ये जे एक जॉबचं जे वातावरण असते ते चेंज करून मला असं वाटत होतं की मला स्वतःचं असं काहीतरी करायचं आहे, स्वतःचा बिझनेस करायचा आहे की जे पूर्ण माझ्यावर डिपेंड असेल. जो बिझनेस ज्या ठिकाणी मी पूर्ण म्हणजे मी त्या बिझनेसचं पूर्ण मेंटेन करेल आणि त्याचं सगळं हे करेल, त्या ठिकाणी तसा बिझनेस मला करायचा होता. त्यामुळे मी टॉय लायब्ररीकडे जाण्याचा विचार केला आणि टॉय लायब्ररी सुरू केली. अच्छा, संयोगिता, मला तुला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे. या टॉयज लायब्ररी ज्यावेळेस तू सुरू केलीस किंवा तुझ्या सुरू करण्याचं डोक्यात होतं, त्यावेळेस तुला तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? हो, मला माझ्या हजबंडचा पूर्णपणे याच्यामध्ये सपोर्ट होता. मेन या लायब्ररीसाठी जे पण फायनान्स आहे, मेजर जो पॉईंट आहे फायनान्सचा, तो पूर्ण माझ्या हजबंडकडून त्यांनी हे केलेलं आहे. जे पण याच्यासाठी लागलेलं आहे तो पूर्ण. प्लस माझे हजबंड पण ते पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, जी आज माझी पूर्ण लायब्ररीची ऑनलाईन सिस्टीम आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमनी मिळून ही माझी ऑनलाईन सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप केलेली आहे. त्याचं डिझायनिंग, त्याचं कस्टमर हँडलिंग त्या वेबसाईटवर जे होते, जे सगळ्यांना दिसतं, ते जे वेबसाईट आहे ती पूर्णपणे टोटली त्यांनी बनवलेली आहे. याबद्दल मला पण फार प्राऊडनेस फील होतं की त्यांच्या या सपोर्टमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकलेली आहे. तुझ्या लहानपणीची जी खेळणी होती आणि आत्ताची जी खेळणी आहे, ह्याच्यात काय डिफरन्स आहे? तर आता बऱ्याच नवीन टाईपचे टॉईज निघाले आहे, खेळणी निघाली आहे. त्याच्यामध्ये फार नाविन्यपूर्ण टॉईज निघाली आहे. पहिले मी जेव्हा लहान असताना असे किचन सेट किंवा या प्रकारचे भातुकलीचे खेळ आपण खेळायचो. पण आजच्या लहान मुलांसाठी मोठे नवीन ब्रँड्सनी नवीन टॉईज काढले आहे की ज्यामध्ये एज्युकेशनल टॉईज आहे. एज्युकेशनलमध्ये म्युझिकल टॉईज, त्यानंतर वुडन टॉईज की त्यांना सगळं लहानपणीपासून त्यांना स्पेलिंगपासून प्रत्येक गोष्ट क्लिअर आणि त्यांना खेळता येईल प्लस शिकता येईल अशा टाईपचे टॉईज आज फार मोठ्या प्रमाणावर निघालेले आहेत. तर हे त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे, पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये, असं मला. संयोगिता, तू लहानपणी कोणतं खेळणं असं हाताळायची की जे तुला आत्तापर्यंत लक्षात राहिलेलं आहे? लहानपणी जसं भातुकलीच्या खेळाशी मला भरपूर इंटरेस्ट होता. त्यानंतर एज्युकेशनल खेळामध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रो नावाचा एक गेम होता, जो माझ्याकडे पण होता लहान असताना आणि तो सध्या पण इथे आहे की जस्ट 2 कनेक्शन जोडले की त्याच्यात लाईट लागतं वगैरे तसे. हां, एक्झॅक्टली. तर तो खेळ अजूनही इथे आहे आणि तो लहान मुलांना अजूनही खूप जास्त आवडतो. तर तो एक खेळ पण आहे इथे. नंतर बास्केटबॉलचे वेगळ्या टाईपचे तेव्हा पण माझ्याकडे होते, आता पण ते तसे टॉईज आहेत. तर ते म्हणजे कॅरी फॉरवर्ड होत आहे आजच्या काळासोबत सुद्धा.
अच्छा, म्हणजे तुझ्या लहानपणी तू जास्त भातुकलीच्या खेळांवरती जास्त भर दिला होता. लाईक तुला भातुकलीचा खेळ जास्त आवडायचा. छान उत्तर दिलंय तिने अतिशय, की तिला लहानपणी भातुकलीच्या खेळात जास्त इंटरेस्ट होता. संयोगिता, मला एक सांग, इथे इथे जे टॉयज आहेत, ते टॉयज तू स्वतः सिलेक्ट केलेले आहेस आणि ते टॉय जे तू सिलेक्ट केले आहेत त्यामागे काही उद्दिष्ट तू धरून काही टॉयज सिलेक्ट केलेले आहेस? हो हो, एक्झॅक्टली. मी फर्स्ट टाईम जेव्हा टॉईजची शॉपिंग केली होती तेव्हा मी असेच की सगळे युनिक टॉईज राहतील, प्लस मुलांसाठी थोडेफार वेगळे, मुलींसाठी थोडेफार वेगळे, जसे किचन सेट, मुलांसाठी काही बो अँड ॲरो अशा टाईपचे खेळणे, असे वेगळे वेगळे मी थोडे चूज केले होते. पण त्यानंतर म्हणजे मला पण अनुभवाची गरज होतीच. जेव्हा कस्टमर जसे जसे वाढत गेले त्याच्यानंतर मला कस्टमरचा इंटरेस्ट समजत गेला. आता सध्या त्यानंतर आम्ही एक म्हणजे माझं पुण्यामध्ये आपल्या उत्सव नावाचं एक एक्झिबिशन होतं, सकाळचं एक्झिबिशन, तर तिच्यात आम्ही पार्टिसिपेट केला होता आणि तिथे त्यानंतर माझे फार जास्त कस्टमर वाढले. तेव्हा मला कळलं की कस्टमरला कुठले कुठले टॉईज फार जास्त आवडतात. तर सध्या माझ्याकडे फेमस असणारे टॉईज म्हणजे व्हिडिओ गेम्स आहे, त्यानंतर गिटार वगैरे, हे गिटार, म्युझिकल टॉईज, पियानो, हे टॉईज लहान मुलांना फार आवडतात. तसेच मुलींना किचन सेट, मोठे मोठे किचन सेटसाठी फर्स्ट टाईमपासून डिमांड असते की जेवढा मोठा असेल तेवढा किचन सेट पाहिजे, अशी स्पेशली पॅरेंट्सची पण डिमांड असते. आणि अजून लहान मुलांना गन्स फार आवडतात, गन्स, बुलेट्सवाल्या गन्स वगैरे. त्यानंतर बो अँड ॲरोसाठी मुलं फार जास्त, त्यांना सध्या टी व्हीवर पण सिरियल सुरू असते रामायण, महाभारत, तर ते पाहून त्यांना बो अँड ॲरोचं फार जास्त अट्रॅक्शन असतं. अशा टाईपचे खेळणे आता माझ्याकडे म्हणजे फार फेमस आहे ते, की ते नेहमीच बाहेरच असतात. लायब्ररीपेक्षा जास्त ते कस्टमरकडे, लहान मुलांकडेच जास्त असतात. अच्छा, संयोगिता, मला एक सांग, जे तू टॉयज आणलेले आहेत त्या एज्युकेशनल टॉयज काही आहेत की लाईक पझल्स वगैरे असं काही तू सिलेक्ट केलेलं आहेस? हो हो, पझल्स वगैरे पण बऱ्याच आहे. छोट्या मोठ्या टाईपच्या पझल्स, 100 पीसेसच्या पझल किंवा लहान लहान 9 पीस वगैरे, 10 पीस, अशा टाईपच्या पण पझल्स माझ्याकडे बऱ्याच आहेत. तर आणि एज्युकेशनलमध्ये वुडन टॉईज आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना स्पेलिंग पण शिकता येईल, ABCD शिकता येईल, नॉब असतात त्याला नॉब पकडून खेळायचे, तशा टाईपच्या पण बरेच टॉईज आहे. छोट्या छोट्या 2 पेअर्सच्या जॉईन करण्याचे पझल्स असे पण आहे, जसे ॲनिमल्स अँड देअर युजेस. मग मिल्क, काऊ काय करते, काऊमुळे आपल्याला काय यूज होतो, तर त्याच्यापासून आपल्याला मिल्क मिळते, दूध मिळतं. तर ते जे त्यांचं कनेक्शन आहे ते अशा टाईपचे पझल्स पण माझ्याकडे बऱ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे मुलांना स्पेलिंग समजतं, मुलांना आयडिया येतं प्रत्येक गोष्टीची की काय कुठले यूज कशासाठी होतं. तर असे सगळे मी इथे घेतलेले आहेत टॉईज. म्हणजे थोडक्यात मुलांच्या बौद्धिक विकास जो आपण म्हणतो, मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे अशी सगळी खेळणी तिने कलेक्शन केलेली आहेत, सगळी खेळणी तिने जमा केलेली आहेत आणि त्या खेळण्यांना जास्त रिस्पॉन्सही आहे असं तिचं म्हणणं आहे. संयोगिता, मला एक तुला असाही प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या या लायब्ररीमध्ये साधारण वयोगट किती वर्षापासून ते किती वर्षापर्यंत आहे? माझ्या लायब्ररीमध्ये जनरली एकदम छोटा म्हणजे 6 महिन्यापासून ते 12 ते 13 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांसाठी टॉईज मिळतील. छोट्या मुलांसाठी जसे वॉकर्स वगैरे, म्युझिकल टॉईज, हे सगळे उपलब्ध आहे. कारण की जनरली लहान मुलं वॉकर्सचा यूज जास्तीत जास्त 3 ते 4 महिने करतात. तर त्यासाठी जर आपण रेंटवर घेतलं तर ते त्यांना बेनिफिशियल आहेच. प्लस त्यांना दर वीकमध्ये ते चेंज पण करून मिळणार, म्हणजे ॲटलिस्ट त्या वॉकरचा कलर चेंज होईल, त्याचं म्युझिक चेंज होईल. तर ते त्या मुलांसाठी जास्त म्हणजे त्यांना ते जास्त इंटरेस्टने खेळतात, अट्रॅक्टिव्ह पण असतात. आणि त्यांच्यासाठी तसेच म्युझिकल टॉईज पण आहे. जसं जसं एज ग्रुप वाढत जातं तसं तसं त्यांचे टॉईजमध्ये फरक होतो. तर तसे वेगवेगळे टॉईज आहेत आमच्याकडे. अच्छा, लहान मुलांचं तर तू मला सांगितलंस, खूप छान असं तू मला सांगितलंस. संयोगिता, मला तुला असं विचारायचं आहे, जे काही किड्स तुझ्याकडे येतात त्यांच्या पॅरेंट्सचा रिस्पॉन्स याच्यामध्ये कसा आहे? लाईक पॅरेंट्सची काय डिमांड आहे किंवा रिस्पॉन्स कसा आहे त्यांचा? प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा रिस्पॉन्स पाहायला भेटतो. काही पॅरेंट्स जे असतात, जे वर्किंग असतात, त्यांचं असं मत असतं की त्यांच्या मुलांना म्हणजे फक्त ते आपल्या मनाने खेळू शकतील असे टॉईज पाहिजे. मग त्यांना एज्युकेशनल टॉईजपेक्षा बाकी दुसऱ्या टॉईजवर पण त्यांचं जास्त भर असतं. किंवा जे पॅरेंट्स मुलांकडे म्हणजे अधिक जास्त त्यांच्या क्रिएटिव्ह गोष्टीकडे लक्ष असतं, ते पॅरेंट्स क्रिएटिव्ह टॉईज घेतात. असे दोन्ही याचं कॉम्बिनेशन असते. आणि जनरली मी असं पाहिलं आहे की मुलांना फन टॉईज आवडतात, पॅरेंट्सला
एज्युकेशनल टॉईज आवडतात. तर त्यामुळे माझे सगळे प्लॅन असेच आहे की एका वीकमध्ये तुम्हाला 2 टॉईज मिळतात कुठलाही प्लॅन घेतला तरी पण. तर त्यामध्ये मग पॅरेंट्स तसं कॉम्बिनेशन करतात की तू हा टॉईज घे तर तुला तू एज्युकेशनल टॉईज घे तर तुला हा पण मिळेल. म्हणजे तसं त्यांचं मे बी त्यांचं बॅलन्स होतं त्या. ॲक्च्युली म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की लाईक एज्युकेशन टॉईज आणि जे मोठे टॉईज आहेत तर ते दोन्ही तुम्हाला घेता येऊ शकतात असे तू प्लॅन केलेले आहेस. लाईक मला एक सांगायचं मंथली चार्जेस साधारण किती आहेत? माझ्याकडे वेगवेगळे प्लॅन्स आहेत. जसे माझा फर्स्ट प्लॅन आहे 350चा, सेकंड आहे 500चा प्लॅन आहे आणि थर्ड आहे 700चा प्लॅन. प्रत्येक प्लॅनमध्ये आपल्याला 2-2 टॉईज एव्हरी वीकमध्ये चेंज होऊन मिळतील. 700च्या प्लॅनमध्ये तुम्हाला टॉईज प्लस बुक्स दोन्ही पण मिळतील आणि माझी पूर्ण ऑनलाईन सिस्टीम आहे. त्यामुळे म्हणजे तुम्ही जेव्हा आमचे कस्टमर व्हाल तेव्हा आम्ही तुम्हाला स्वतः लॉग इन प्रोव्हाइड करू. त्यानंतर तुम्ही वेबसाईट ॲक्सेस करू शकाल. तुम्ही स्वतः टॉईज बघून तुम्ही सिलेक्ट करू शकाल, कार्टमध्ये ॲड करू शकाल टॉईज आणि तुम्ही जे टॉईज सिलेक्ट केले तेच टॉईज तुमच्या घरी येतील. नक्कीच. याच्यासाठी काही होम डिलेवरी वगैरे असा काही ऑप्शन तू ठेवलेला आहेस? सगळे टॉईज आमचे होम डिलिवर्ड होतात. सगळीकडे होम डिलेवरी पोचते. ऑल ओव्हर पुण्यामध्ये सध्या माझ्या होम डिलेवरी सुरू आहेत. जसं चिंचवडपर्यंत इकडे विमाननगर तिकडे चिंचवडपर्यंत माझी सध्या होम डिलेवरी सुरू आहेत. अच्छा, तू म्हणालीस की पिंपरी चिंचवडमध्ये तुझे कस्टमर आहेत, पण जे महेश सोसायटीमध्ये तुझं जे टॉईज लायब्ररी आहे इथले काही कस्टमर आहेत? हो, महेश्वर सोसायटीमध्ये पण काही जवळपासचे तर कस्टमर आहेच माझ्याकडे. ते डायरेक्टली येऊन लायब्ररी बघतात, लायब्ररीमध्ये येऊन टॉईज सिलेक्ट करतात. असे पण कस्टमर आहेत माझ्याकडे. नक्कीच. संयोगिता, मला तुला आणखीन एक असा महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे. फर्स्ट टाईम ज्यावेळेस तू हे टॉईज लायब्ररीजची सुरुवात केलीस तेव्हाचा तुला रिस्पॉन्स आणि आत्ताचा रिस्पॉन्स या रिस्पॉन्समध्ये काय डिफरन्स आहे? फर्स्ट टाईम जेव्हा सुरू केली होती तेव्हा लोकांना हा कॉन्सेप्ट एक्झॅक्टली समजत नव्हता. काही लोकांना असं वाटायचं की टॉईज ऑन रेंट मीन्स वॉट, काय कशासाठी करायचं, का मुलांना टॉईज रेंटवर द्यायचे, का मुलांनी घ्यायचे रेंटवर. तर ती कॉन्सेप्ट मला लोकांना समजवायला थोडासा उशीर लागला की ज्यांना माहिती नव्हतं. ऑफकोर्स काही जणांना ही म्हणजे लायब्ररी पहिल्यापासून होती. मुंबईमध्ये पण लायब्ररी आहेत टॉईज लायब्ररी, पुण्यात पण काही ठिकाणी सुरू होत्या, पण ते ऑल ओव्हर म्हणजे बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलं नव्हतं ते. तर ते जसं जसं आता लोकांना समजायला लागलं आहे त्यांचा रिस्पॉन्स एकदम चांगला आहे. पहिल्यापासून आत्तामध्ये फार फरक झाला आहे आणि आता माउथ पब्लिसिटीने मला फार जास्त फायदा होतो की सपोज एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये मी जर टॉईज देते तर त्याच्या बाजूच्या फ्लॅटमधले लोक नक्कीच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. तर तो एक फायदा होतोच आणि माउथ पब्लिसिटीवर आपल्याकडे जास्त बिलीव्ह करतात लोक असं मला तरी वाटते. कारण की ते ॲक्च्युअलमध्ये बघतात की असं असं होते, यांच्याकडे रोज येतात आहेत, एव्हरी वीकला येतात आहेत, तर ते बघतात आणि त्यानंतर तशा टाईपचे मला कस्टमर नेहमीच मिळतात. नक्कीच. संयोगिता, आता झालं असं आहे की आपल्या लहानपणी मैदानी खेळाला आपण जास्त प्राधान्य दिलं होतं आणि आता मैदानी खेळ खेळताना लहान मुलं दिसत नाहीत. सो मग मैदानी खेळाची जी आवड असते तशा मैदानी खेळांची आवड असणारी काही टॉईज तुझ्याकडे आहेत का? लाईक स्पोर्ट्सशी रिलेटेड काही टॉईज आहेत तुझ्याकडे? हो, मी म्हणजे क्रिकेटचा सेट, बॅडमिंटनचा सेट अशा टाईपचे टॉईज पण मी ठेवलेले आहे. व्हॉलीबॉल, फुटबॉल हे टॉईज पण मी ठेवलेले आहेत इथे. तर ते पण मुलं खेळू शकतात आणि माझं मेन उद्देशच हे आहे की मुलांना मोबाईलपासून आणि बाकी सगळ्या गोष्टीपासून दूर करायचं आहे. त्यासाठीच मी या सगळ्या गेम्सचा इथे यूज करते की ॲटलिस्ट मुलं त्याच्यामध्ये काही ना काही गुंततील. तर त्यामुळे माझ्याकडे मला बरेच जण हे पण विचारतात की तुमच्याकडे मोबाईल्स गेम्स आहेत का, की तुम्ही मोबाईलमध्ये काही हे करता का. तर त्याबद्दल मी सध्या तरी काही विचार नाही आहे की मोबाईलमध्ये नाही करायचं. मुलांना मेन कामच हे आहे की मुलांना मोबाईलपासून दूर करायचं आहे आणि त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. तर ते बोर्ड गेम आणि या गेमपासून सुरुवात करूया, तर पुढे जाऊन ते मैदानी गेम तर खेळतीलच. तर तिकडे पण आमचं आहेच बॅडमिंटन किंवा अशा टाईपचे गेम्स, हे वगैरे. नक्कीच. अजून एक महत्त्वाची गोष्ट अजून आपल्याला संयोगिताकडनं कळणार आहे की तिच्याकडे CD आहेत, ज्या CD रेंटवरती दिल्या जातात. तर CDसाठी काही प्लॅन आहे का? हो, जो आमचा 700चा प्लॅन आहे त्यामध्येच तुम्ही बुक्स ऑर CD असं काही पण घेऊ शकता. कधी पॅरेंट्स बुक्स घेतात, कधी CD घेतात. ते त्यांना व्हॉटएव्हर त्यांना जे पाहिजे तसं तरी ते घेतात तेव्हा त्या प्लॅनमध्ये. अच्छा, मग हे जी CD आहे लाईक पोएमच्या CD वगैरे असतात याला कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे? हो, त्याला पण चांगला रिस्पॉन्स आहे. लहान मुलांना त्या पोएमच्या ॲनिमेटेड CD वगैरेच त्या बऱ्याच आवडतात आणि आजकाल बरेच लहान मुलं जेवताना वगैरे त्यांना काहीतरी म्युझिक लागत असते असं फार जणांचं म्हणणं असते. तर त्यावेळेस पण ते त्या CDंचा यूज करतात आणि CD वापरतात ते.
लाईक डॉक्टरांनी म्हटलेलंच असतं की लहान बाळाच्या कानावरती 1000 शब्द पडले पाहिजेत. सो ह्याचा नक्कीच उपयोग होतो सी डीचा. तर तुम्ही सी डी जर लावून ठेवली तर लहान बाळ ते नक्की ऐकत असतं. म्हणजे 6 महिन्याच्या बाळाला पासून ते 15 वर्षाच्या मुलापर्यंत सी डीचा हा यूज होऊ शकतो. लाईक ते व्हिडिओ दिसतात. एखाद्या जर चांदोबाचं गाणं असेल तर व्हिडिओ जर चांदोबाचं बघितलं, ते प्रात्यक्षिक जर मुलांनी बघितलं तर ते अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, त्यांना इंटरेस्ट वाढतो. आणि लाईक सी डीने मुलांचा अभ्यास जास्त होतं असंच मी म्हणेल की पुस्तकं वाचण्यापेक्षा सी डीने त्यांचं पाठांतर लवकर होतं असंही माझा अंदाज आहे. सो म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला की सी डीला कसा रिस्पॉन्स आहे. संयोगिता, मला अजून एक तुला असा क्वेश्चन विचारायचा आहे. तुझ्याकडे काही सायकल्स किंवा ब्लॅकबोर्ड किंवा स्केच पेन अशी काही टॉईज तुझ्याकडे आहेत? हो आहेत. सायकल मैदानात बाहेर जाऊन तुम्ही खेळू शकता अशा टाईपच्या 3 चाकी सायकल्स वगैरे त्या पण सगळ्या उपलब्ध आहे. ब्लॅकबोर्ड, व्हाईटबोर्ड इथे पण तुम्हाला बघायला मिळेल की तसे ते पण आहेत आमच्याकडे की त्यांनी त्याला मॅग्नेट असतात, मॅग्नेटनी ते ABCD त्यांना जॉईन करू शकतात किंवा ब्लॅकबोर्डवर लिहू शकतात. अशा टाईपचे पण टॉईस आहेत आमच्याकडे सगळ्या टाईपचे. अच्छा, खूप सुंदर असं त्यांनी सांगितलं आहे की मॅग्नेटचे सुद्धा तिच्याकडे टॉईज आहेत. की आता 1 वर्ष साधारण तुझ्या ह्या लायब्ररीला झाले असणार आहे, बरोबर? सो पण मुलं, पॅरेंट्स यांच्याशी तू कॉर्डिनेशन ठेवलंच असशील. मग तुला असं वाटतं का की पॅरेंट्ससाठी आपण एक असा संदेश द्यावा किंवा पॅरेंट्सला आपण हे सांगावं की लाईक मुलांचा बौद्धिक विकास, मुलांचा शारीरिक विकास कसा होईल यासाठी पॅरेंट्सला काही संदेश देशील का? हो, नक्कीच. मला असं वाटते की त्यांनी मुलांना टॉय लायब्ररीचा हा कॉन्सेप्ट त्यांनी समजावून सांगायला पाहिजे. मेन म्हणजे त्यांना टॉय लायब्ररीमुळे त्यांना हे समजणार आहे की आपल्याला जे हे टॉईज येतात हे बाहेरून येतात, हे नेहमी चेंज होतात. त्यांच्यामध्ये ही मानसिकता डेव्हलप होणार त्यामुळे की आपल्याला आपलं टॉईज व्यवस्थित वापरायचं, त्याला तोडायचं नाही, त्याला फोडायचं नाही. प्रत्येक पॅरेंट्सची नेहमी ही कंप्लेंट असते की आमचे मुलं तर टॉईज 8 दिवसात खराब करतात. पण माझा असा एक्सपिरियन्स आहे की माझ्या लायब्ररीमधले मला फार जास्त ब्रेकेजचा कधीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. कारण त्या मुलांना अक्षरशः 3 वर्षापासूनच्या मुलांना समजायला लागतं की नाही हे मला लायब्ररीवाले डिलिव्हरी बॉईज जे आमचे म्हणजे ते अंकल येतात आणि ते दरवेळेस एक्सचेंज करतात नवीन टॉईज, तर ते वाट पाहत असतात. तर त्यांना हे चांगलाच एक्सपिरियन्स मिळतो. तर त्यामुळे हे तर आहेच. प्लस माझी ऑनलाईन सिस्टीम आहे त्यामुळे एक मेन पॅरेंट्सचं असं हे होतं की जे मोठे टॉईज आहे ते पॅरेंट्स सिलेक्ट करतात. पण त्यांनी हे या गोष्टीवर पण लक्ष द्यायला पाहिजे. मोठे प्लस जे एज्युकेशनल टॉईज आहे त्याकडे पण त्यांनी भर द्यायला पाहिजे. त्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट तर होणारच आहे आणि प्लस मुलं म्हणजे आनंदाने खेळू पण शकतील. तर त्यामुळे मला असं वाटतं की पॅरेंट्सनी दोन्हीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लायब्ररी मुलांना जॉईन करून घ्यायला पाहिजे. लाईक तिचं असंच म्हणणं आहे की पॅरेंट्सला त्यांनी असा संदेश दिलेला आहे की तुम्ही एज्युकेशनल टॉईजवरती जास्त भर द्या. कारण पॅरेंट्स बरेच तिच्याकडे आलेले असतात की मोठे मोठे टॉईजकडे ते अट्रॅक्ट होतात. पण जर तुम्ही एज्युकेशनल टॉईज घेतल्या तर त्यातनं मुलांचा नक्कीच फायदा होईल, मुलांचा बौद्धिक विकास नक्कीच होऊ शकतो असं म्हणणं आहे. थँक्यू सो मच संयोगिता. लायब्ररी विशेष या कार्यक्रमात तू सहभागी झाली त्याबद्दल तुझा प्राईम एंटरटेनमेंट आणि माझ्याकडनं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारी खेळणीसुद्धा या टॉईज लायब्ररीमध्ये आहेत. चला तर मग बघूयात हे सर्व खेळणी. तुम्ही बघू शकता की ते जे टॉईज ठेवलेले आहेत ते मुलांचा ब्रेन कसा डेव्हलप होईल या दृष्टिकोनातनं तिने हे टॉईज ठेवलेले आहेत. लाईक हा एक गेम आहे. इथे खाली सर्कल दिसतं आहे आणि हा बी अक्षर आहे. हे बी अक्षर तो मुलगा असं जॉईन करू शकतो किंवा पॅरेंट्स असं बी अक्षर जॉईन करू शकतात आणि त्याला ओळखायला लावू शकतात की हे काय आहे. लाईक माझ्याकडे नंतर एक्स हे आहे, एक्स आपण इथे जॉईन करू शकतो. त्यानंतर माझ्याकडे आहे डब्ल्यू. वाव. तर डब्ल्यू जो आहे तो इथे जॉईन करू शकता आणि तुम्ही त्या मुलालाही क्वेश्चन विचारू शकता लाईक डब्ल्यू कुठे आहे, बी कुठे आहे, एक्स कुठे आहे. सो तो विचार करायला लागेल आणि त्याच्या बौद्धिक क्षमतेत नक्कीच वाढ होईल.
अजून काही एज्युकेशनल टॉयजचा खजाना इथे आपल्यासोबत आहे, आपण तो आज पाहणार आहोत. पण या खजान्याविषयी अजून डीपमध्ये माहिती घेऊयात संयोगिताकडनं. संयोगिता, मला सांग, अजून एज्युकेशनल टॉयज काय काय आहे तिथे, जे काही आहेत त्याची नावं प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांग. हां, जसे इथे जसा इंडियाचा मॅप दिलेला आहे, आता या मॅपमध्ये सगळ्या टाईपचे म्हणजे आपले जे राज्य आहेत ते सगळे याच्यात दिलेले आहे. याच्यामध्ये त्यांना एक तर पूर्ण आयडिया येईल की आपल्याकडे किती राज्य आहेत, बाकी काय काय आहे. प्लस त्यांना सगळ्या गोष्टीचे स्पेलिंग माहिती होतील की सपोज हे गुजरात आहे, त्याचा शेप कसा आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचं स्पेलिंग काय आहे, तो कुठे आहे एक्झॅक्टली, समुद्र कुठे आहे, तर याची पूर्ण आयडिया लहान मुलांना याच्यामुळे येईल. त्यामुळे हे फार बेस्ट एज्युकेशनल टॉयज आहे फॉर जॉग्रफीसाठी वगैरे, असं मुलांच्या यूज होण्यासाठी. त्यानंतर जसे लहान मुलं टीनएजर एकदम लहान असतात 1 वर्षापर्यंतचे, त्यांना शेपसाठी की जसा हा रेक्टँगल आहे, हा स्क्वेअर आहे, हे त्यांना माहिती मिळण्यासाठी त्यांना आपण सर्कल दाखवू शकतो की हा सर्कल आहे, त्यांना आपण विचारू शकतो आणि इझिली त्यांना हे आहे. आणि हे असे टॉयज आहेत की हे अनब्रेकेबल आहे, प्लस मुलांना पण यांचं काहीच म्हणजे नुकसान होत नाही, कुठून त्यांना लागण्याचं चान्सेस नाही किंवा ब्रेक होण्याचं चान्स नाही. तर अशा टाईपचे हे टॉयज आहेत. म्हणजे या टॉयजनी थोडक्यात त्यांना इजा वगैरे काही होणार नाही, चान्सेस नाहीत. उलट काही झालं तर त्यांचा बौद्धिक विकासच नक्कीच वाढणार आहे. संयोगिता, मला एक सांग, हा टॉयज काय आहे नक्की? हा एक शेप्स आहेत. लहान मुलांना जसं शेप्सचं नॉलेज मिळण्यासाठी यावरून त्यांना सगळे माहिती होतील, प्लस त्यांना त्यांचे कलर्स माहिती होतील, प्लस त्यांना त्यांच्या हाताचे जे मुवमेंट असतात लहान असताना मुलांना त्यांना की आपण आता त्यांना इझिली काढू शकतो, पण याच्यामध्ये हे जे लॉक्स दिलेले आहेत त्यामुळे त्यांना एक आयडिया येते की हे असं करायचं आहे, नंतर मग त्याला पूर्ण करून मग त्याला बाहेर काढायचं आहे. तर हे या अशा खेळण्यामुळे मध्ये ते बऱ्याच वेळ गुंतू शकतात लहान मुलं, तर त्यासाठी हे यूजफुल आहे. तसंच ABCD तर सगळ्यांना लहान मुलांना म्हणजे सगळ्यात पहिले शिकवण्यात येते, तर ती ABCD पण आहे याच्यामध्ये. ही पण त्यांना कलर माहिती होतात, त्याच्यावरून त्याचे शेप्स माहिती होतात, लहान ABCD मोठी ABCD तर ते पण माहिती होते. तर त्यासाठी